महिलांच्या न्याय हक्कांसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात प्रबोधन, प्रसंगी एकजूट होऊन संघर्ष करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन रुपाताई वायदंडे यांनी केलं. आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं गोलमेज परिषदेमध्ये शाहू स्मारक भवन इथं उपस्थित होत्या, त्यावेळी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट करुणा विमल होत्या. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या आणि महिलांचा मोठा सहभाग असलेल्या निवडक महिला प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेच्या स्वागताध्यक्षा डॉ. निकिता चांडक असून निमंत्रक माननीय विजयाताई कांबळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून त्या बोलत असता प्राध्यापक डॉ. स्मिता गिरी यांनी माता सावित्रीबाई यांचे, तर विजयाताई कांबळे यांनी महाराणी ताराराणी यांचे, विमल पोखरणीकर यांनी माता रमाई यांचे जीवनकार्य उपस्थित महिला वर्गास विशद केलं. अनिता काळे यांनी महिलांच्या शोषणावर भाष्य करत जिल्हा विधी प्राधिकरण सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन महिला वर्गाला केलं. यावेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत असता रुपाताई वायदंडे म्हणाल्या की महिलांच्या राजकीय स्थितीवर बोलत असता पहिल्यांदा त्यांची सामाजिक स्थिती समजून घेणं गरजेचं आहे. महिलांच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेत असता महिला सक्षमीकरण हे फक्त कार्यक्रम अथवा व्याख्यानापुरतं मर्यादित झालं असून कोणत्याही स्तरावर स्त्री सुरक्षित नसल्याचं त्यांनी नमूद केलं. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याच्या सरकारच्या धोरणास मायक्रो फायनान्स कंपनी खो देत आहे. सदर कंपन्यांनी महिलांच्या भावनिकतेचा आणि भोळेपणाचा फायदा घेत 32 ते 33% व्याजदरानं कर्ज पुरवठा करत महिलांना बेशुमार व्याजाच्या विळख्यात अडकवून बचत गटांना निष्प्रभ केलं आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आडून खाजगी सावकारी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या या कृतीवर बघ्याची भूमिका घेणाऱ्या सरकारनं महिलांना आणखीन कर्जबाजारी बनवलं आहे. आर्थिकदृष्ट्या महिलांची सामाजिक स्थिती अतिशय चिंताजनक असल्याचं रुपाताई यांनी म्हटलं आहे. महिलांच्या दर्दनाक सामाजिक स्थितीचे पुढील विवेचन करताना त्यांनी मणिपूर इथल्या दुर्भाग्यवश महिलांचा दाखला देत महिलांची निर्वस्त्र धिंड काढणारी घटना समस्त स्त्री वर्गाच्या डोळ्यात अंजन घालणारी असल्याचं सांगत मणिपूर इथं मैतेई, नागा आणि कुकी समाजातील आरक्षणावरून पेटलेली हिंसा जर महिलेच्या शरीरावर येऊन तिची निर्वस्त्र धिंड काढण्यावर विसावत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि वेदनादायी आहे. त्या महिला कोणत्याही समुदायाच्या नसून फक्त आणि फक्त महिला आहेत. महिलांची आजही सामाजिक स्थिती शर्मेनं मान खाली झुकवणारी असल्याचं प्रतिपादन केलं. महिलांच्या राजकीय स्थितीवर भाष्य करत असता रुपाताई पुढे म्हणाल्या की भारतीय जनता पक्षाच्या उत्थानातील अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या आज त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी एकट्या संघर्ष करतायत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या भरघोस योगदानाची दखल म्हणून सुद्धा पंकजाताई संबंधित कोणतीही सकारात्मक स्थिती आजच्या राजकीय पटलावर दिसून येत नाही. त्याच पद्धतीने एक ज्वलंत उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास आंबेडकर चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुषमाताई अंधारे यांची ओळख आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत संविधानाचा सखोल अभ्यास असणाऱ्या सुषमाताईंनी जेव्हा शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून इतर पक्षांची पोलखोल चालू केली तेव्हा त्यांच्या वेगवान प्रवासावर नाराज असणाऱ्या पुरुषसत्ताक संस्कृतीनं त्यांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दखल घेतली. सुषमाताई अंधारे यांच्यापासून विभक्त असलेल्या त्यांच्या पतींना शोधून त्यांना राजकारणात सुषमाताईंच्या समोर त्यांचे विरोधक म्हणून उभे केले. सुषमाताई सारख्या राजकारणातील एका प्रभावी महिलेचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न. महिलांच्या राजकारणातील स्थितीवर वास्तविक भाष्य करायचं झाल्यास एखाद्या महिलेचा सामाजिक राजकीय प्रवास वेगवान झाल्यास तिला नामोहरम करण्यास या पितृसत्ताक संस्कृतीकडून नेहमीच तिच्या कमरेखाली वार केला जातो. विचारांच्या लढाईवर विचारानं उत्तर न देता स्त्रीच्या चरित्राचं हनन केलं जातं. तिला संपवण्यासाठी तिचे पूर्वायुष्य खंगाळण्याचा, शोधण्याचा, चाचपडण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यांच्यातून काही आक्षेपार्ह मिळालं तर ठीक, पण नाही मिळाल्यास काही गोष्टींची जुळवाजुळव केली जाते. तिला बदनाम करण्यास 15, 20, 25, 50 पुरुषांचा समुदाय सुद्धा प्रसंगी एकत्रित होतो आणि तिचे राजकीय अस्तित्व संपवल्याशिवाय शांत बसत नाही. अपवाद वगळता महाराष्ट्रातील महिलांची राजकीय स्थिती पाहायला मिळते. त्याच्यावर मात करायची झाल्यास महिलांच्या न्याय हक्कांसंबंधित प्रबोधन आणि त्यासाठी प्रसंगी रस्त्यावरचा लढा गरजेचा असून महिलांनी एकत्रित येणं आज काळाची गरज आहे. आपापसातले मतभेद विसरून सर्व जाती धर्माच्या पक्ष, संघटना, गटातटाच्या महिलांनी महिलांच्या अधिकारासाठी हातात हात घालून एकत्रित आल्यास निश्चितपणे महिलांच्या सामाजिक राजकीय स्थितीत सुधार करता येईल. त्यासाठी महिलांनी सांघिक लढा उभा करावा असं आवाहन यावेळी रुपाताई वायदंडे यांनी केलं. अध्यक्ष भाषणात ॲडव्होकेट करुणा विमल यांनी प्राप्त परिस्थितीमध्ये महिलांनी स्वतःचे अधिकार समजून घेणं गरजेचं असून अत्याचाराविरोधात मुक्तपणे बोललं पाहिजे अशी भावना व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट करुणा विमल यांनी भारतीय महिला मंचच्या वतीनं केलेल्या ठरावांचं वाचन केलं. महिलांना स्वतंत्र देण्यात येणाऱ्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. सरकारने मुलींकरिता प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत करावं. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र आणि सक्षम महिला पोलीस यंत्रणा उभी करावी.
महिलांचे ढासळते आरोग्य पाहता ते सुधारण्यास स्वतंत्र उच्च दर्जाची मोफत आरोग्य यंत्रणा उभी करावी. महाराष्ट्रासह देशातील सर्व छोट्या मोठ्या मंदिरात सरकारने पगारी महिला पुजारी नेमावेत. ज्या महिलांना उद्योग करायचे आहेत, सरकारने त्यांना बिनव्याजी विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावं इत्यादी ठराव करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांनी हात उंचावून ठरावाचे स्वागत केले. या परिषदेमध्ये पूनम मेधावी यांनी महाप्रजापती गौतमी तर अनिता गायकवाड यांनी अहिल्याबाई होळकर यांनी तसंच वासंती लोंढे यांनी मदर टेरेसा यांच्या कार्याची महती उपस्थित महिलांना दिली. प्रेरणा कवठेकर हिने राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भातील एकपात्री भूमिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीती उराडे यांनी केले तर आभार डॉ. निकिता चांडक यांनी मानले. सर्वांनी एकत्रित मैत्री गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. सहयोगानं महिलांचा आर्थिक विकास साधायचा असं एक धोरण आलं आणि बचत गटांना कर्ज पुरवठा व्हायला लागला. आमची महिला थोडीशी स्वप्न बघायला लागली की ह्या बचत गटाच्या माध्यमातून माझ्याकडे थोडे पैसे येतील, त्याच्यात मी असं करेन. कोण महिला म्हणायची मी एखादी म्हैस घेईन, कोण महिला म्हणायची मी दळपाची गिरण टाकल, माझ्या इथं नाहीये. कोण महिला म्हणायची मी किराणा मालाचं दुकान टाकेल. आमची महिला आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी थोडासा विचार करायला लागली आणि तोपर्यंत आमच्या पंख पसरू पाहणाऱ्या महिलेला वेटीस धरलं ह्या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी. कसं बरं? अहो, मी त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अन्याय वसुलीच्या निषेधार्थ आणि त्याचा थोडासा अभ्यास केला तर 32% मॅडम जास्त, 32%. मग असा कोणतरी यायचा एक्झिक्युटिव्ह छान सॅक बिग घालून आमच्या गोळ्या बाबड्या महिला त्याला सर 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 म्हणून लगेच खुर्ची देणार, पाणी देणार, चहा देणार आणि मग तो मोठे मोठे अर्थार्जनाची स्वप्न आमच्या महिलेला दाखवायचं. आमची बिचारी ताई त्याच्यात गुरफटायची. मग 30,000 देतो, 35,000 देतो, 40,000 देतो. नवऱ्याच्या माघारी आमची ताई विचार करायची, गळ्यात एक 4 मणी वाढवतो आणि पोरगीला थोडस एक चांगली साडी घेऊन पाठवतो आणि काहीतरी करत थोडीशी सुधारणा करतो, दुरुस्ती करतो आणि बिचारीने ते कर्ज घेतलं 20, 30, 40, 50 हजाराचं आणि झालं की आठवड्याला हप्ता म्हणजे 32% व्याजदराने हप्ता पडला. किती? एका बचत गटाचं, एका फायनान्स कंपनीचं कर्ज भागवायला दुसऱ्या फायनान्स कंपनीकडनं, दुसऱ्याचं भागवायला तिसऱ्याकडनं, तिसऱ्याचं भागवायला चौथ्याकडनं, असं सोमवार ते शुक्रवार रोज एका फायनान्स कंपनीचा माणूस आमच्या महिलेच्या दारात. आमच्या काही महिला याच्यामध्ये आत्महत्या करायला उठल्या. याचं एक जिवंत उदाहरण आज रुपाली कांबळे नावाची परित्याची महिला इथं आहे. ती सांगेल रुपाली खरं आहे का? परित्यातल्या किती महिला आत्महत्या करायला तयार झाल्या होत्या आणि तेव्हा मी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या या अन्याय वसुलीच्या विरोधात एक मोहीम आणि एक व्यापक लढा उभा केला आणि कोरोनाच्या काळात सकाळी 6 वाजता, लिटरली 6 वाजता, सिंगल वर्ड एक खोटा नाही, लिटरली 6 वाजता मॅडम ते फायनान्सचे अधिकारी त्या बाईकच्या दारात दार वाजवत अजून बिचारी चूळ भरायचे, दात घासायचे. राशिवड्यामधली एक महिला अशी होती, 10 महिन्याची एक खोली परत त्या नवऱ्याला टाकले आणि कमरे एवढ्या उंचीची विटानं बांधलेलं न्हाणी तिथं. बाथरूमला जायचं कुठं? त्या न्हाणीतच जायचंय आणि सकाळी 8 वाजता येऊन बसलेला हा वसुली अधिकारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जायचं नाही. लघुशंकेला, लघवीला, बाथरूमला. माझ्या त्या ताईला जाता येईना, ती आली आणि तिने टावर पडला या टाऊन आमच्या उद्यानात. म्हणजे आर्थिक विकासाकडे माझ्या चाललेल्या या महिलेला कशा पद्धतीने अडवलं जातंय, कशा पद्धतीने तिची अडवणूक केली जाते, तिला थांबवलं जातंय. झालं का बसली विकासाला खेळ? काय करायचंय मग? आणि मग ह्या गुरफटलेल्या महिलांना न्याय मिळत नाही आणि आज अनिल दादाला कदाचित आवडणार नाही. ही वॉज द डायरेक्टर ऑफ एव्हरी इव्हेंट सगळ्या ह्या कार्यक्रमांचे, त्यामुळे हे बोलणं कदाचित आवडणार नाही, पण अत्यंत जबाबदारीनं म्हणते की इथं या सामाजिक चळवळीमध्ये अडचणीतल्या लोकांचं शोषण करायला बसलेल्या अनेक टोळी आहे. जी अडचणीत आलेला माणूस आपल्याकडे कसा येतोय आणि त्याचं पुन्हा आणि कसं लुटायचं आणि लुबाडायचं, त्या आमच्या महिलांची पुन्हा एकदा या समाजात पिळवणूक झाली. कुणी म्हणलं तुझं कर्ज माफ करून देतो, कुणी म्हणलं आमच्या मोर्चाला ये. शिरोळ मधल्या एका व्यक्तीनं बंगला बांधला या फायनान्स कंपन्यांच्या विषयावरती, म्हणजे पुन्हा त्यांना लुटलं गेलं. म्हणून आज अभिमानाने रुपा वायदंडे सांगते आणि खूप जबाबदारीने सांगते, ज्या वेळेस या इतक्या सगळ्या तुमच्या महिलांच्या मध्ये बोलते त्यावेळेस त्या वाक्याचं गांभीर्य मला आहे. 10 रुपये कुणाच्या या सामाजिक चळवळीत मी घेतले असले तर त्यांना समोर यावं, त्या दिवशी चळवळ सोडणार. 20 वर्ष झालं महिलांना रस्त्यावर उतरून महिलांचा वाटणीचा संघर्ष करत त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई उभा केली आहे, परंतु कोणाचे 10 पैसे घेतलेले नाहीये. पण इथं आणखीन एक टीम बसलेली आहे, त्याच्यामुळं
दिशा माहीत नसल्यामुळं त्या महिलांचं अजून पिळवणूक होती. तर मॅडम, तुमच्या ठरावामध्ये घ्या, ह्या महिलांच्यासाठी, अशा अल्पशिक्षित, कमी शिक्षित, अगदी अशिक्षित महिलांच्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय याच्यासाठी दिशादर्शक म्हणून या भारतीय महिला मंचानं काम करावं आणि याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. कारण आपल्यामध्ये वकील आहेत, प्राध्यापिका आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. आपण खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतो महिलांना, सांगू शकतो आपण त्यांना चूक काय बरोबर काय. आणि तुम्ही तुमच्या संपर्कातल्या महिलांना सांगा की एखाद्या गोष्टीवर निर्णय घेण्यापूर्वी किमान एकदा महिला मंचच्या प्रतिनिधींशी, त्यांच्या सदस्यांची, त्या बॉडीशी तुम्ही एकदा चर्चा करा. आणि आम्ही ह्या माणसाच्या मागे चाललोय, मग काय, कोण मी सांगते 5 लाखाचं कर्ज करून देतो, कोण पण सांगते 3 लाखाचं कर्ज करून देतो. पाठ करून ठेवले ते 2 शब्द, CMEGP आणि PMEGP. आणि आमच्या बाईला हे थोडंसं ऐकलं की जरा छान काहीतरी वाटतंय गुळमुळे, आणि PMEGPचं करून देणार, होय करून देतो की 5 लाखाचं. साहेब सगळं आपलंच ऐकतं. आणि आमची बिचारी महिला फसते, पुन्हा गळ्यातलं घालवट ठेवते आणि 10,000-20,000 रुपये देते. तर राजकीय स्थितीकडे जाण्यापूर्वी ही सामाजिक स्थिती निश्चितपणे सुधारली पाहिजे. ह्या मार्गाने पुढे गेलं तर निश्चितपणे आपण महिलांना एक चांगली दिशा देऊ शकू, चांगलं काहीतरी त्यांच्यासाठी करू शकू. आणि मग आता या सामाजिक स्थितीकडून राजकीय बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळ अपुरा आहे. माझ्या एक पोटतिडकीचा विषय आहे जो मला सातत्यानं मांडावासा वाटतो. मी स्वतः खूप त्या विषयासाठी अस्वस्थ आहे की या महिलांची सामाजिक स्थितीचा विचार करत असताना मणिपूरमध्ये घडलेली जी घटना आहे मॅडम, आपण त्याच्यावर बोललं पाहिजे. आपण सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. निर्वस्त्र करून त्या माझ्या 2 बहिणींची धिंड काढली गेली. त्यांच्या एखाद्या पक्षाला फळावर चोची मारावा तसं त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी इथला पुरुष वर्ग तुटून पडला होता. तुमची परवानगी असेल तर 5 मिनिटात त्या विषयाचं थोडंसं स्पष्टीकरण विषद करू का? कंटाळायला नाही येत ना. तर मणिपूरमध्ये नागा, कुकी आणि मैतेई अशा प्रामुख्याने 3 समुदायाची लोक राहतात. कुकी आणि नागा या समाजामध्ये बहुतांशी ख्रिश्चन लोक आहेत आणि मैतेई समाजामध्ये हिंदू धर्मीय जास्त आहेत, त्याच्यात मुस्लिम आहेत. मैतेई समाजाची गेल्या अनेक वर्षाची आरक्षणाची मागणी आहे. कुकी आणि नागा समुदायाला अनुसूचित जातीचं आरक्षण आहे, तर मैतेई समाज म्हणतोय आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण पाहिजे. गेले 10 वर्षापासून त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीसाठी वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीनं ते रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग